की गुगल ड्राईव्ह मध्ये ज्यावेळेस आपण आपले फॉर्म बनवतो, म्हणजे मगाशी मी सांगितलं की तुम्हाला जीमेल ओपन करायचं आहे, या जीमेल मधून तुम्हाला डॉट्स वरती क्लिक करायचं आहे, डॉट्स मधून तुम्हाला गुगल ड्राईव्ह हा ऑप्शन घ्यायचा आहे. या ऑप्शन मध्ये गेल्यानंतर करायचं आहे काय, तर तुम्हाला इथे न्यू ऑप्शन दिसतो सगळ्यांना, न्यू. यू कॅन क्लिक ऑन न्यू बटन, सिलेक्ट मोर ऑप्शन फ्रॉम द लिस्ट, सिलेक्ट गुगल फॉर्म्स फ्रॉम ड्रॉप डाउन लिस्ट, क्लिक ऑन फॉर्म टेम्पलेट. तुम्हाला या 3 स्टेप्स फॉलो करायचे आहेत. न्यू बटनावर क्लिक करायचे, न्यू बटनावर क्लिक करून मोर ऑप्शन मध्ये जायचं, मोर ऑप्शन मधून गुगल फॉर्मला जायचं, गुगल फॉर्म मधून तुम्हाला टेम्पलेट या ऑप्शनला जायचं आहे. टेम्पलेट का जायचं आहे, कारण बरीचशी लोक फॉर्मला क्लिक करतात ना, ब्लँक फॉर्मला. ब्लँक फॉर्मला क्लिक करू नका. तुम्हाला क्लिक कुठे करायचं आहे, फ्रॉम टेम्पलेट. टेम्पलेट का घ्यायचं आहे, कारण आपल्याला क्विज करायचं आहे. आपण फॉर्म बनवत नाही, आपल्याला क्विज बनवायचं आहे, बरोबर ना. यासाठी या फ्रॉम ए टेम्पलेट बटनावरती क्लिक करा. या फॉर्म ए टेम्पलेट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे वेगवेगळे टूल्स दिसतात. त्यातले यामध्ये रिसेंटली आपण जे काय वापरले असतील ते दिसतील. म्हणजे ब्लँक क्विज हा ऑप्शन दिसतोय, वर्क रिक्वेस्ट आहे, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आहे, RSVP आहे, पार्टी इन्व्हाइट आहे. तर यापैकी जो काय ऑप्शन आहे तो ऑप्शन आपण घेऊ शकतो. डिस्टर्ब येतो कोणाच तरी. तर यामध्ये ब्लँक क्विज हा ऑप्शन घेतलेला आहे. या ब्लँक क्विज मध्ये शिक्षकांचं काम फक्त क्विज बनवायचं आहे. तुम्ही ते स्टुडंटचं नाव टाकू का, तुकडी टाकू का, इयत्ता टाकू का, डझंट मॅटर, त्याच्याशी काही घेणदेण नाहीये. हे तुम्ही टाकायचं नाहीये. यासाठी आम्ही एक वेगळा सेक्शन तुम्हाला जोडून देणार आहे. ते काम आमचे टेक्निकल टीचर करणार आहेत, तुम्ही करायचं नाहीये. तुम्ही एक शिक्षक म्हणून लिंक क्रिएटर आहात, तर लिंक क्रिएटर मध्ये तुम्हाला तुमच्या विषयाची लिंक बनवायची आहे. आता यामध्ये सगळ्यात पहिलं काम, तुमच्या पुढं हे ब्लँक क्विजचा फॉर्म आलेला आहे. तुम्ही कोणत्या इयत्तेची क्विज बनवताय. जसं परवा तुम्हाला सांगितलं की आपल्याला 8th स्टँडर्ड मराठी विषयाची पहिलं चॅप्टर असेल, चॅप्टर 1, जी काय डेट असेल ती डेट आपण टाकतोय. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला एक फॉर्म तयार करायचा आहे. परवा सांगितल्याप्रमाणे मी एक एक्झाम्पल देतोय, आपल्याला जे सोपं आहे ते करायचं आहे. तर त्यानुसार तुम्ही हे नाव दिलं. हे नाव दिल्यानंतर हे नाव ऑटोमॅटिकली तुमच्या फॉर्मला अप्लाय होतं. तुम्ही इथे जेव्हा देता, क्लिक करता, तर हा फॉर्म शेअर झाल्यानंतर ऑटोमॅटिक अपडेट झाला की तो इथे अप्लाय केला जातो. ठीक आहे. त्यानंतर हे झालं फॉर्मचं नाव, फॉर्मचं टायटल. तुमचं दुसरं काम काय आहे, तर तुम्हाला आता प्रश्न तयार करायचे आहेत. किती प्रश्न द्यायचे आहेत मुळात, तुम्ही तयार करायचे 10 प्रश्न. 20 मार्कची तुमची टेस्ट असणार आहे, बरोबर ना. प्रश्न 10 असतील, 20 मार्क्सची टेस्ट असेल, 2 मार्कला एक प्रश्न असेल. एवढ्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. 10 प्रश्न, 20 मार्क, 2 मार्कला एक प्रश्न. पहिला प्रश्न, क्वेश्चन अनटायटल क्वेश्चन दिसतो का इथे सगळ्यांना. इथं मला माझा प्रश्न टाईप करायचा आहे. स्लोली जातोय मी, कारण हे ट्रेनिंग सेशन हे शेवट असेल यामधलं. याच्यानंतर ट्रेनिंग होणार नाहीये. जे काय डाऊट्स असतील ते इथंच क्लिअर करून घ्या. एकदा नाही दोनदा विचारा, दोनदा नाही तीनदा विचारा, पण समजून घ्या काय करायचंय तुम्हाला. गोंधळून जाऊ नका. तुम्हाला इथं प्रश्न तयार करायचा आहे. पहिला प्रश्न लिहायचा इथं. फॉर एक्झाम्पल मी एखादा प्रश्न लिहितो इथं. आता मराठीचा प्रश्न आहे, ठीक आहे, किंवा कन्सिडर करा मी एक प्रश्न लिहितो इथं, हु इज द फाउंडर ऑफ मायक्रोसॉफ्ट. हा प्रश्न लिहिला. तुम्ही सगळे इंग्लिश मिडियमचे आहात त्यामुळे इंग्लिशमध्ये प्रश्न लिहूया. आता याचे मला 4 उत्तर द्यायचे, बरोबर ना, 4 पर्याय द्यायचे. आता मला प्रश्न कोणत्या प्रकारचा विचारायचा, हा इथं ऑप्शन आहेत बघा, इथं दिसतात का साईडला. इथं तो विचारतो तुम्हाला तुमच्याकडनं उत्तर, त्या विद्यार्थ्याकडनं उत्तर शॉर्ट आन्सर मध्ये हवंय, पॅराग्राफ मध्ये पाहिजे, मल्टिपल चॉईस मध्ये पाहिजे, चेकबॉक्स मध्ये पाहिजे, का ड्रॉपडाऊन मध्ये पाहिजे, का त्याच्यापेक्षा वेगळं मुलानं घरी तयार केलं पाहिजे कागदावरती, त्याचा फोटो काढून पाठवला पाहिजे का. त्यासाठी हा फाईल अपलोड वापरायचा आहे. समजून घ्या कशासाठी काय वापरायचं आहे. आपण बऱ्याच वेळा प्रेझेंट ऍबसेंट इतर गोष्टी असतात, जोड्या जुळा वगैरे, त्यासाठी ह्या गोष्टी आपण वापरू शकतो. डेट टाइम हवा असेल तर तुम्ही तो ऑप्शन घेऊ शकता. आपल्याला आता सध्या गरज काय आहे, मल्टिपल चॉईस. 4 मल्टिपल चॉईसचे प्रश्न तयार करतोय. पहिला प्रश्न असेल, पहिला आन्सर असेल बिल गेट्स. मी दुसरा आन्सर लिहितो,
ठीक आहे. बिल क्लिंटन थर्ड ऑप्शन असेल, बोथ ए अँड बी, आणि फोर्थ ऑप्शन असेल. हे झाले माझे 4 ऑप्शन्स. म्हणजे तुम्ही पहिला प्रश्न तयार केला, त्याला 4 पर्याय दिले, पण अजून आपलं काम राहिलंय ना, यातलं बरोबर उत्तर काय, कम्प्युटरला कळणार कसं यातलं बरोबर उत्तर कोणतं आहे, हे त्याला आपल्याला सांगावं लागेल की यातलं या 4 पैकी माझं बरोबर उत्तर अमुक अमुक आहे. तर यासाठी तुम्हाला आन्सर की वरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. क्लिक ऑन आन्सर की बटन, देन स्पेसिफाय आन्सर फ्रॉम दिस 4. या 4 मधून तुम्हाला एक आन्सर द्यायचं आहे की माझं हे पहिलं उत्तर बरोबर आहे. इथे टिकमार्क आली का बघा, याचा अर्थ तुम्ही त्याला सांगितले की माझं पहिलं उत्तर बरोबर. त्यानंतर नंबर ऑफ पॉइंट्स, तुम्हाला नंबर ऑफ किती पॉइंट्स द्यायचे तिथं, तर हा प्रश्न जर बरोबर आला तर इथे याला द्यायचे मला 2 पॉइंट्स. ठीक आहे. त्यानंतर डन, फीडबॅक वगैरे काय देत बसायचं नाहीये. मी 10 प्रश्न दिलेत, 10 प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांनी किती प्रश्न सोडवायचे आहेत, त्याला ऑर आहेत का, कदाचित फर्स्ट ऑर सेकंड, थर्ड ऑर फोर्थ असं काय आहे का, तर नाही, कंपल्सरी 10च्या 10 प्रश्न त्याला सोडवायचे आहेत. तर यासाठी तुम्हाला रिक्वायर्ड हा प्रश्न द्यायचा आहे, त्याला हा प्रश्न सोडवलाच पाहिजे. इथं ऑप्शन बघा दिसतोय का तुम्हाला, हा प्रश्न आपण रिक्वायर्ड केलेला आहे. का रिक्वायर्ड केला की त्यांना हा प्रश्न सोडवायचाच आहे. पहिली स्टेप समजून घ्या. प्रश्न तयार केला, प्रश्न टाकला इथं मी, त्याचे 4 पर्याय दिलेत, 4 पर्याय लिहिले, त्याचा आन्सर सेट केलं. स्टेप्स काय समजून घ्या, प्रश्न तयार करा, ऑप्शन्स लिहा, आन्सर सेट करा, पॉइंट्स द्या आणि रिक्वायर्ड करा. या 5 स्टेप मध्ये तुम्हाला पहिला प्रश्न तयार झाला तुमचा. यामध्ये काय अडचण आहे कोणाची असेल तर लगेच हँड रेज करा, म्हणजे मला समजवता येईल, इथं सांगता येईल. एक प्रश्न तयार करण्यासाठी तुम्हाला 5 स्टेप्स फॉलो करायचे आहेत. जगताप मॅडम, तुम्हाला काय प्रश्न विचारायचा आहे का? Yes, sir. Good afternoon, sir. Means every time we have to give for each question 2 marks only. Means Yes. minimum it should be 20 marks test every time. Yes, yes. Not should be 10 marks test. No, no, no. It should be 20 marks. Then each question having 2 marks and 10 questions. Okay, thank you, sir. अजून कोणाला काय विचारायचं आहे का? अश्विनी मॅडम. Yes, sir. बोला. Sir, as you explained now, in that way only I did last time, but it doesn't took 2 options, sir, at a time. Pardon? As आता तुम्ही जे एक्सप्लेन केलं ना सर, तेच मेथडून मी फॉर्म क्रिएट केला होता, पण 2 ऑप्शन दिलं ते घेतलं नाही, आणि जेव्हा आन्सर लिहायला मी ट्राय केलं ते एकच ऑप्शन घेऊन ते डन केलं आन्सर. 2 ऑप्शन मला नाही समजलं. म्हणजे एका प्रश्नाचं जे 2 उत्तर असतात लास्ट टाइम. त्यासाठी जर तुम्हाला जर एकाच प्रश्नाचे 2 उत्तर असतील किंवा 2 पेक्षा जास्त उत्तर असतील तर त्यासाठी तुम्हाला चेकबॉक्स ऑप्शन घ्यायचा आहे. चेकबॉक्स घेतल्यानंतर ते जरा एक्सप्लेन करताय? सांगतो. आता सपोज इज द फाउंडर ऑफ मायक्रोसॉफ्ट हा माझा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आहेत 2. फॉर एक्झाम्पल बिल गेट्स आणि बिल क्लिंटन. एक एक्झाम्पल गृहीत धरून चला. जेव्हा माझा विद्यार्थी या 2 प्रश्नावरती क्लिक करेल तेव्हाच 2 मार्क्स मिळतील. तुम्ही आधी त्याला उत्तर सेट करायचे, हे 2 ऑप्शन बरोबर असतील तरच 2 मार्क्स. डन. म्हणजे त्यावेळेस विद्यार्थी काय करेल की 2 ऑप्शन सिलेक्ट करेल. जर 2 सिलेक्ट केले तर 2 मार्क्स तिथे येतील. हा एक ऑप्शन. तिथं ऑप्शन बदलायचं तुम्हाला, चेक मल्टिपल चॉईसच्या ऐवजी तुम्हाला चेकबॉक्स घ्यायचा आहे, एवढं चेंज करायचं तुम्हाला, बाकी काही नाहीये. ओके. ओके, थँक्यू सर. थँक्यू. आपण एक प्रश्न दिला. त्यानंतर अजून कोणाची काय शंका आहे का? ठीक आहे, बहुतेक सगळ्यांना हा भाग समजला. बघा मी परत सांगतोय, तुम्हाला 10 प्रश्न बनवायचे आहेत आणि 10 प्रश्नामध्ये प्रत्येक प्रश्नाला 5 स्टेप करायचे आहेत. 5 स्टेप कोणत्या?
पहिली स्टेप मला सांगा. जगताप मॅडम तुम्ही सांगा. First we have to go in the question. First we have to create question. Second, Pardon, sir. Yes. Then after that we have to go in multiple choice, means which we want to give. yes, Then first 4 options we have to give. yes. Then third one, After that we have to go in answer key. answer key. Answer key. In answer key. Then later on, if you want to give in answer key, if you want to give 2 answers correct, then there we have to select it which one is the correct one, Yes, and we have to give the points, 2 points. Each question will have 2 points, and if we don't want 2 answers, then we have to tick on only 1 answer. Then we have to do it done. yes. तर या पद्धतीने आपल्याला हे एक प्रश्न तयार झाला. आता एक प्रश्न तयार झाला की माझं काम संपलंय का? तर नाही. मला दुसरा One प्रश्न more thing, sir, I forgot to tell you that required, it's necessary Yes, to yes. click on it. Because while clicking on required button, It's compulsory to the child has to complete the. होणार आहे काय सांगतो मी तुम्हाला. इथे एक अडचण अशी येणार आहे की एखादा विद्यार्थी जर याचं उत्तर न देता गेला तर, जर मी हा स्किप केला म्हणजे रिक्वायर्ड ऑप्शन बंद केला, ठीक आहे, आणि मी जर ही टेस्ट द्यायला गेलो तर टेस्ट दिल्यानंतर मी जर उत्तर घेतलंच नाही, फॉर एक्झाम्पल मी डायरेक्टली सबमिट करू शकतो ना. Okay. क्लिक न करता देखील मी सबमिट करू शकतो. एखादं उत्तर न देता देखील मी सबमिट करू शकतो. त्यासाठी मला त्या विद्यार्थ्याला कंपल्सरी करायचं आहे की तो प्रश्न तू सोडवायचाच आहे. व्हॅलिडेशन आहे त्याचं, एक रिक्वायर्ड हा द्यायचा आपल्याला. त्याला रिक्वायर्ड दिल्याशिवाय पुढे जायचं नाहीये. जर ऑर असेल, ऑर म्हणजे फर्स्ट ऑर सेकंड, तर त्या ठिकाणी तुम्ही त्याला म्हणजे तो ऑर ऑप्शन तुम्ही ठेवू शकता. रिक्वायर्ड स्किप करू शकता तिथं. म्हणजे त्या विद्यार्थ्यांचा प्रश्न नाही दिला तरी चालेल, तिथं त्याचं उत्तर नाही दिलं चालेल, पण तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याने त्याचं उत्तर लिहिलंच पाहिजे. आपण मुळात प्रश्न किती देणार आहोत? 10 प्रश्न देणार आहोत. त्यामुळे 10 प्रश्नांच्या मध्ये त्या विद्यार्थ्याला ते 10 प्रश्न सोडवायचे आहेत. कंपल्सरी 10 प्रश्न सोडवायचे आहेत. कारण जर रिक्वायर्ड दिला नाही तर विद्यार्थी प्रश्न न सोडवता देखील रिझल्टला जाऊ शकतो, डायरेक्टली जाऊ शकतो. तर हा एक भाग आहे. सेकंड, मला दुसरा प्रश्न ऍड करायचा आहे, तर त्यासाठी इथे एक प्लस बटन दिसतंय का? ऍड क्वेश्चन. Yes. या ऍड क्वेश्चन वरती क्लिक करायचं आहे. ऍड क्वेश्चन वरती क्लिक करून मी इथं दुसरा प्रश्न घेऊ शकतो. बघा दिसतोय का? आता काही शिक्षकांचा प्रश्न होता, आम्हाला आमच्या पुस्तकातलं इमेज द्यायचे, इमेज अपलोड करायचे, प्रश्न टाईप करायचा नाहीये. Yes. मला सांगायचं आहे की या इमेज मधून एक स्पेसिफिक प्रश्न मला ऍड करायचा आहे. तर या ठिकाणी मी इमेज, इथं दिसतोय का ऑप्शन? प्रश्न टाईप करत नाही मी, इथे शेजारी इमेज बटन आहे. या इमेज बटनावरती क्लिक करा. आता इमेज वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही यापैकी कुठलाही ऑप्शन वापरू शकता. जर तुम्ही मोबाईल वापरत असाल तर कॅमेरा ऑप्शन घेता येईल. बाय URL म्हणजे एखादी गुगलवरची एखादी इमेज घेऊ शकता. फोटोज म्हणजे काहींचे गुगल फोटोज असतात, हे मोबाईलचे कंटेंट आहेत. ड्राईव्हला देखील तुम्ही वापरू शकता किंवा गुगल सर्च इमेज असं देखील वापरू शकता. पण आता ही इमेज आहे माझ्या कम्प्युटरवरती. तर यासाठी फॉर अपलोडिंग images from your computer you can use upload option. Click on browse button, select folder. तर यामध्ये तुम्ही काय केलंय की तुमची फाईल जिथे ठेवलेली आहे तुम्ही ते लोकेशन त्याला अप्लाय करा. आता या ठिकाणी मी एखादी इमेज इथं अप्लाय करतो. फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, की ही एक इमेज मी ऍड केली. इमेज घेत असताना छोट्या इमेज घ्यायच्या, मोठ्या इमेज घ्यायच्या नाहीयेत, अशा पद्धतीनं. म्हणजे विद्यार्थ्यांना मी सांग, आता या इमेजच्या आधारे मी प्रश्न विचारू शकतो, ठीक आहे, की फॉर एक्झाम्पल थोडक्यात इथं ऑप्शन मला द्यायचंय. इथं तुम्ही टायटल टाका की तुम्ही एखादं फॉर एक्झाम्पल बॉडी पार्टची इमेज दिली असेल आणि मुलांना ती ओळखायला सांगितली असेल की बाबा 1 नंबरचा पार्ट हा कोणता आहे, 2 नंबरचा पार्ट कोणता आहे, 3 नंबरचा पार्ट कोणता आहे, असं तुम्ही जर त्याला सांगितलं असेल तर त्या इमेज मधला सपोज मी इथे विचारलंय की चूज पार्ट नंबर 1. फॉर एक्झाम्पल त्या विद्यार्थ्याचं हेड असेल तर हेड घेऊ शकतो, सेकंड असेल, मी त्या इमेजच्या रिलेटेड तुम्ही ऑप्शन इथे देऊ शकता. ओके, हा झाला माझा दुसरा प्रश्न.
आता दुसरा प्रश्न झाला का पूर्ण माझा? नाही. मला याला आन्सर की द्यायचे ना, याचं उत्तर काय? आन्सर की मध्ये क्लिक केलं, याचं उत्तर असेल हे. त्यानंतर त्याला 2 मार्क्स अप्लाय करतो, ऍड आणि रिक्वायर्ड. माझे 2 प्रश्न तयार झाले. बरोबर. तिसरा प्रश्न, थर्ड क्वेश्चन जो काय असेल, तुम्ही एखादी इमेज रिलेटेड असेल तर इमेज रिलेटेड घेऊ शकता. युट्यूबचा व्हिडिओ घेणं असेल तिथे ऍड व्हिडिओ म्हणून बटन आहे, पाहता का इथे सगळे तुम्ही? व्हिडिओ हवा तर व्हिडिओ घ्या, इमेज हवा असेल तर इमेज घ्या, टेक्स्ट हवा असेल तर टेक्स्ट घ्या. इम्पोर्ट क्वेश्चन म्हणजे दुसरीकडचा एखादा प्रश्न इम्पोर्ट करायचा असेल तर आता या इकडे जाऊ नका शक्यतो, कारण तुम्ही जर दुसरा फॉर्म केला त्यातले देखील प्रश्न इकडे घेऊ शकता, पण फॉर्म क्वेश्चन रिपीट करायचे नाहीत आपल्याला. तर इथं तुम्ही पुढचा प्रश्न टाईप करा. ओके Sir, I have a question. हा बोला. Is it necessary to give 4 options? If we give 3 options, is it okay? हो, तुम्हाला जसं हवंय तसं तुम्हाला त्या क्वेश्चन म्हणजे फक्त एक की तो प्रश्न पूर्ण झाला पाहिजे, अपूर्ण नकोय. त्यामधनं स्पेसिफिक उत्तर निघालं पाहिजे विद्यार्थ्याचं. चुकीचे प्रश्न Okay. But it's not compulsion to give 4 options, no? त्याची काही घेणं नाहीये. आता फॉर एक्झाम्पल इथं सपोज मी इथे 2 ऑप्शन दिले फॉर एक्झाम्पल. Okay. झालं. मी या 2 पैकी मला कुठला द्यायचा ऑप्शन? सपोज पहिला ऑप्शन असेल, यस 2 पैकी द्यायचे, डन, रिक्वायर्ड. मी 2 ऑप्शन मध्ये देखील करू शकतो हे. मी एकामध्ये देखील फॉर एक्झाम्पल मला इथं ऑप्शन द्यायचं आहे की शॉर्ट मध्ये ठीक आहे. मला एका शब्दामध्ये उत्तर अपेक्षित आहे या विद्यार्थ्याकडनं, तर इथे मला मल्टिपल चॉईस ऑप्शन देऊन चालेल का? नाही. मला जर शॉर्ट मध्ये उत्तर हवं असेल, स्पेसिफिक उत्तर हवं असेल, तर इथे मी शॉर्ट आन्सर देऊ शकतो. इथं जर सातारा हे आन्सर आलं, ठीक आहे, तर तिथे तुम्ही एक आन्सर ऍड करून तुम्ही तो ऑप्शन देऊ शकता. सातारा 2 मार्क्स. आता इथं ऑप्शन द्यायचं आहे की ऑल ऑफ द आन्सर्स इज इनकरेक्ट. ते तुम्हाला ऍड करावं लागेल, म्हणजे जर शॉर्ट मध्ये, पण शक्यतो आपण टाळतो कारण हा केस सेन्सिटिव्ह असतो. एक कॅरेक्टर जरी चुकला, एक कॅरेक्टर जरी स्मॉल कॅप मध्ये आलं किंवा स्पेस जरी पडला, कॉमा जरी असेल तरी तो उत्तर घेणार नाही, कारण शक्यतो शॉर्ट आन्सर टाळायचे आपण. मल्टिपल चॉईस त्याचबरोबर चेकबॉक्स अशा ऑप्शन आपण घ्यायचे. मी फक्त तुम्हाला माहिती व्हावं म्हणून सांगतो. हे एखादा व्हिडिओचा मला प्रश्न हवा असेल, ऍड करतो मी. फॉर एक्झाम्पल सपोज एक युट्यूबचा मी एक व्हिडिओ इथे ऍड करतोय, ठीक आहे. आता इथं मला करायचंय काय, या गुगल फॉर्म मध्ये मला व्हिडिओची लिंक द्यायची. इथं मी इथं ऍड व्हिडिओवरती क्लिक करतो. तो URL मी जो कॉपी केलाय तो URL इथं पेस्ट करतो. क्लिक. एनोटेशन टाळा, बाकी शिक्षकांना मी सांगतो. तुम्ही व्हिडिओ थ्रू ऍड जाऊ शकता. URL मी कॉपी केला, सिलेक्ट. ठीक आहे, मी छोटीशी व्हिडिओ घेतो जस्ट. ठीक आहे, व्हिडिओ उपलब्ध होत नाहीये. तुम्ही इथून डायरेक्टली तो पाथ देखील देऊ शकता, किंवा युट्यूबचे जे काही इंडिव्हिज्युअल व्हिडिओ असतील ते तुम्ही इथून सर्च करू शकता.
व्हिडिओ URL ला एरर येते ऍक्च्युली. शक्यतो आपण काय करूया, तुमचे आपण बेसिकली आपण काय करतो की तुम्हाला एक प्लॅटफॉर्म देतो आपल्या शिक्षकांना की तुमचेच कंटेंट आपण तिथं अपलोड करूया. तर हा जो भाग आहे तो गुगल फॉर्म मध्ये आपण करत असताना एक तुमचे व्हिडिओज जे URL असतील युट्यूबचे ते तुम्ही इथं पेस्ट करू शकता. एखादी इमेज असेल ती इमेज टाकू शकता. ठीक आहे. ओके. जे काही प्रश्न असेल तो प्रश्न, त्याचे उत्तर जे काय असतील ते उत्तर, मल्टिपल असतील तर मल्टिपल तुम्ही घेऊ शकता. आन्सर की सेट करा, आन्सर की सेट करून उत्तर सेट करा, पॉइंट्स द्या, 2 मार्क्स द्यायचे आपल्याला. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे प्रश्न तयार करू शकता. गृहीत धरा हे 10 प्रश्न तयार झाले. ठीक आहे. काही ठिकाणी आपण 1 मार्क दिलाय, काही ठिकाणी 2 मार्क दिले, पण तुम्ही प्रत्येक ठिकाणी 2 मार्क द्यायचे आहेत. 10 प्रश्न असतील, 20 मार्क्सची तुमचे प्रश्न तयार होईल. पण आता एवढं होऊन काम झालं का आपलं? तर नाही. यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म कसा दिसतोय पाहायचं असतं. तुम्ही स्वतः तुमचा फॉर्म चेक करायचा आहे. तो कुठून चेक करायचा? तर इथे एक ऑप्शन दिसतोय प्रिव्ह्यू नावाचा. दिसतोय का प्रिव्ह्यू? या प्रिव्ह्यू बटनावरती क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्म पाहू शकता. हा असा दिसणार आहे. प्रत्येक फॉर्म कंपल्सरी आहे का? प्रत्येक प्रश्न कंपल्सरी आहे का पहा. तर बस पहिल्याच उत्तर मी अमुक अमुक लिहिलं, दुसऱ्याच उत्तर अमुक अमुक लिहिलं, तिसऱ्याचं लिहिलं, चौथ्याचं जे काय असेल ते उत्तर लिहिलं, 5व्याचं उत्तर लिहिलं आणि सबमिट. सबमिट झाल्यानंतर मला इथे स्कोर दिसतोय का? क्लिक करा स्कोर वरती. दिसतोय. म्हणजे माझं बरोबर उत्तर कुठलं आहे ते सांगतोय, चुकीचं उत्तर कुठलं आहे ते मला माझी प्रश्नपत्रिका सांगते. हे माझं काम झालं. त्याचबरोबर प्रश्न झाल्यानंतर काय मेसेज आला पाहिजे? बऱ्याच वेळा काही मेसेज येतात. आता तो झाल्यानंतर इथे एक सबमिट अनदर रिस्पॉन्स म्हणून येतोय. आपल्याला हे नकोय तिथं ऍक्च्युली. तर त्यासाठी तिथं चेकबॉक्स आहेत. तर इथे तुम्हाला बटन दिसतंय सगळ्यांना सेटिंग नावाचं. या सेटिंग बटनावरती क्लिक करायचं सगळ्यांनी. या सेटिंग बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिली गोष्ट, आपण ईमेल कलेक्ट करत नाहीये. कोणाचाही ईमेल घ्यायचा नाही, कारण विद्यार्थ्याची ईमेल आयडी नसणार आहेत. त्यामुळे इथं हा कंपल्सरी करायचा नाहीये. ईमेल ऍड्रेस नको आहेत आपल्याला. त्यानंतर लिमिट टू 1 रिस्पॉन्स. एका विद्यार्थ्याने एकदाच भरला पाहिजे का? पण हा ऑप्शन देखील गुगल ईमेल आयडी असल्याशिवाय एनेबल होणार नाहीये. याची प्रिकॉशन सगळ्यांनी घ्यायचे की ईच अँड एव्हरी स्टुडंट हॅव जीमेल आयडी. तर आपल्याला इथं कंपल्सन करायचं नाही की त्या मुलाचा जीमेल आयडी आहे किंवा नकोय. आपण हे दोन्ही ऑप्शन ऑफ ठेवतोय. एडिट आफ्टर सबमिट. जर त्या मुलांना प्रश्न सबमिट केला त्याला वाटलं बदलायचं आहे तर बदलू शकतो का? नको, बदलायची परमिशन द्यायची नाहीये. सी समरी चार्ट अँड टेक्स्ट रिस्पॉन्सेस. आपल्याला या समरी चार्ट दाखवायची गरज नाहीये. त्यामुळे यातला कोणताही ऑप्शन ऑन होणार नाहीये. समजतं सगळ्यांना जनरल सेटिंग काय आहे त्याची? तुम्हाला कुठलाही सेटिंग ऑन करायची नाहीये. त्यानंतर दुसरा भाग आहे प्रेझेंटेशनचा. आता या प्रेझेंटेशन मध्ये करायचंय काय की इथं 3 ऑप्शन दिसतात सगळ्यांना. शो प्रोग्रेस बार. प्रोग्रेस बार दाखवायचे का? गरज नाही. 10 प्रश्न तर आहेत. प्रोग्रेस बारचा प्रश्न येत नाहीये. शफल क्वेश्चन. आपल्याला क्वेश्चनचा सिक्वेन्स बदलायचा आहे का? नकोय आपल्याला. काही गरज नाहीये. आहे तेच. शो लिंक टू सबमिट अनदर रिस्पॉन्स. शो लिंक टू सबमिट अनदर रिस्पॉन्स. तर या ठिकाणी तो देखील ऑप्शन बंद ठेवायचा आहे. म्हणजे आपल्याला हा ऑप्शन का दिसला सबमिट अनदर रिस्पॉन्सचा? कारण ही लिंक आपली चालू होती इथली, म्हणून तो ऑप्शन ऑन दिसला. तर तो ऑप्शन बंद ठेवायचा. हे 3 ऑप्शन बंद केले. कन्फर्मेशन मेसेज. कन्फर्मेशन मेसेज म्हणजे काय की तुमची टेस्ट सोडवल्यानंतर त्या विद्यार्थ्याला काय मेसेज आला पाहिजे की थँक्यू किंवा इतर जे काय तुम्ही सांगणार असाल की तुमचा फॉर्म सबमिट, यू आर सक्सेसफुली सबमिटेड युअर फॉर्म, क्लिक ऑन द बिलो लिंक फॉर व्ह्यू युअर स्कोर. ठीक आहे. or you can again use review button for check question and answers. तर अशा पद्धतीने तुम्हाला जे काय रिस्पॉन्स तिथे द्यायचं आहे, जे काय भाषण तिथे लिहायचं ते तुम्ही तिथे लिहायचं आहे. पण हे प्री रिटर्न फिक्स पाहिजे. आपण ठरवून घेऊया तिथं मेसेज काय टाकायचंय. ठीक आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता. जस्ट एक थोडक्यात संदेश तुमचा इथे लिहायचा आहे. तुम्हाला जे काय हवा असेल तो मेसेज आम्ही लिहिणार आहोत. हे लिहायचं काम कोण करणार आहे? शिक्षक करणार नाहीये. शिक्षकाचं काम फक्त काय असणार आहे तर त्या फॉर्म मध्ये त्या काय करेक्ट आन्सर आणि इनकरेक्ट आन्सर, आन्सर की
किंवा जनरल सेटिंग एवढंच काम त्याचं असेल. संदेश लिहायचं काम हे टेक्निकल स्टाफ करणार आहे, सब्जेक्ट एक्सपर्ट करणार आहे. त्यामुळे तुम्ही काय संदेश लिहू नका आणि इथं सेव्ह म्हणा, बाकी काही करायचं नाहीये. तुमचा फॉर्म सेव्ह झाला. आता तुम्हाला तुमचा फॉर्म तुमच्या टेक्निकल स्टाफकडे पाठवायचा, सब्जेक्ट एक्सपर्टकडे पाठवायचं. तर यासाठी कोलॅबरेशनचे काम आहे. अगोदर समजून घ्या की हे कोलॅबरेशन करण्याआधी फॉर्म तयार कसा करायचा. हा झाला माझा एक फॉर्म. ठीक आहे. हा फॉर्म जातो कुठं, तर तुम्ही जेव्हा तुमचा ड्राईव्ह तयार करता त्या ड्राईव्ह मध्ये तुम्हाला सुरुवातीलाच इथं तुम्हाला तुमचा तो फॉर्म दिसतो का इथं बघा, तो फॉर्म ब्लँक क्विज म्हणून. आपण याचं नाव बदललं नाहीये. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही हे नाव देता त्यावेळेस हे नाव तुम्ही इथं क्विजला डबल क्लिक करून पेस्ट करा, ब्लँक क्विज. हे क्विज ते नाव अप्लाय केलं जाईल आणि तो ऑटोमॅटिक इथं सेव्ह ऑप्शन नाहीये. गुगल ड्राईव्हला ऑटो सेव्ह हा ऑप्शन एनेबल असतो. each and every after 2 or 5 seconds the form is automatically going to save. तर त्यावेळेस तुमचा फॉर्म इथं सेव्ह होतो आणि तुम्हाला इथं तुमचा फॉर्म दिसतोय. दुसरीकडे जायची गरज नाहीये. तुम्ही तुमचे फॉर्म तुमच्या ड्राईव्हला देखील शेअर करू शकता, ड्राईव्हला देखील ते स्टोअर करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा फॉर्म तयार करायचा आहे. हा झाला एक फॉर्म. आता तुम्ही शेअर केलेले फॉर्म जे असतात त्या फॉर्मचा रिपोर्ट रिझल्ट बघायचा कुठून, हे तुम्ही बघायचं नाहीये. ह्याची सेटिंग आम्ही करणार. पण तरी देखील तुम्हाला सांगतो, तुम्ही ज्यावेळेस तुमचे फॉर्म विद्यार्थी सोडवतात त्यावेळेस इथे शेजारी रिस्पॉन्स नावाचं बटन दिसतंय, रिस्पॉन्स. या रिस्पॉन्स बटनावरती क्लिक केल्यानंतर किती विद्यार्थ्यांनी तुमचे रिस्पॉन्स सोडवले हे इथे दिसतील. तुमचे किती विद्यार्थ्यांनी हे उत्तर बरोबर सोडवली, कोणत्या प्रश्नाची उत्तर किती पद्धतीने बरोबर आली हे तुम्हाला इथे कळतील. इनसाइट मध्ये हे तुम्हाला बार चार्ट नुसार दिसतील, कॉलम चार्ट नुसार दिसतील किंवा पाई चार्ट नुसार दिसतील. त्याचबरोबर इंडिव्हिज्युअल देखील तुम्ही तो रिपोर्ट पाहू शकता की कोणत्या मुलानं तो वैयक्तिक प्रश्न सोडवलेला आहे, बरोबर आहे, चूक आहे, हे वैयक्तिक पाहता येतं. हे तुम्हाला एक्सेल मध्ये देखील पाहता येतं. इथे तुम्हाला बटन दिसतंय सगळ्यांना, क्रिएट स्प्रेडशीट नावाचं. म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचे फॉर्म तयार कराल त्यावेळेस तुम्हाला तुमचे फॉर्म्स या पद्धतीने देखील तयार करता येतील. क्रिएट स्प्रेडशीट वरती क्लिक केल्यानंतर इथं फक्त क्रिएट म्हणायचं आहे. न्यू स्प्रेडशीट क्रिएट केली. क्रिएट केल्यानंतर तुमची स्प्रेडशीट इथं ओपन होईल. तुम्हाला तुमच्या प्रश्नानुसार तुमचे रिस्पॉन्सेस मिळतील. तो रिस्पॉन्स किती वाजता सोडवला, किती मार्क्स पडले, कोणी सोडवला, कोणत्या विद्यार्थ्यांनी सोडवला आणि कोणत्या प्रश्नाला कोणता पर्याय घेतला, हे सगळे रिस्पॉन्सेस एका एक्सेलच्या फाईलला जमा होतात. हे रिस्पॉन्सेस आपल्याला बघता आले पाहिजेत. हे तुम्हाला माहिती म्हणून सांगतोय. यात काही बदल तुम्ही करायचं नाहीये. तुमचं फक्त काम काय असणार आहे, तर तुम्ही फक्त क्वेश्चन्स तयार करायचे आणि क्वेश्चन्स तयार करून हा फॉर्म कोलॅबरेट करण्यासाठी तुमच्या शिक्षकांना तुम्ही शेअर करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही सेंड करता, तो सेंड करत असताना व्हाया ईमेल तुम्ही तो फॉर्म शेअर करू शकता. ठीक आहे. म्हणजे इथं ऍड कोलॅबरेटर्स म्हणून एक बटन आहे. त्याच्या साहाय्याने तुम्ही इथं ते फॉर्म्स कोलॅबरेशन आम्हाला ऍड करून ती लिंक पाठवायची आहे. ती कशी पाठवायची या समजा शेवटची 10 मिनिटं मी घोडके सरांना देतोय. त्यानंतर घोडके सर तुम्हाला सांगतील की कोलॅबरेशन कशा पद्धतीने करायचं, कोणत्या ड्राईव्हला ती लिंक शेअर करायची, कोणाला शेअर करायची. म्हणजे तुम्ही फक्त फॉर्म तयार केला म्हणजे तुमचं काम झालं नाही. त्यानंतर तुमच्या फॉर्मवरती 3 जण काम करणार आहेत, 3 व्यक्ती काम करणार आहेत. दुसरी गोष्ट, फॉर्म क्रिएट करत असताना एकेका म्हणजे प्राचार्यांची तुम्ही जबाबदारी देतो किंवा मुख्याध्यापकांची जबाबदारी देतो की तुम्ही तुमच्या शिक्षकांना टॉपिक वाटून द्या. कारण इथं कन्फ्युजन असं आहे की कोणत्या शिक्षकांना कोणत्या टॉपिकवरती कोणतं काम करायचंय हे कन्फर्म नाहीये. तर त्यासाठी तुम्ही तुमचे जे शिक्षक असतील, सब्जेक्ट एक्सपर्ट्स असतील, त्या एक्सपर्ट्सना टॉपिक वाटून द्या, टॉपिक मधला घटक वाटून द्या. की सपोज पहिलीचा घटक असेल तर पहिल्या चॅप्टरवरती पहिला 25% अमुक अमुक शिक्षक काम करेल, दुसरा 25% दुसरा राहिलेला शिक्षक काम करेल आणि तिसरा 25% राहिलेला तिसरा शिक्षक काम करेल. दुसरी गोष्ट, पहिले 10 दिवस आपण मागची रिव्हिजन घेणार आहोत, लगेच नवीन सिलेबसला सुरुवात करणार नाहीये. जर 5वीचा विद्यार्थी म्हणजे आता 6वीला गेला असेल तर पहिले 10 दिवस 5वीच्या टेस्ट होतील. म्हणजे शेवटचे जे 3 महिन्याचा जो सिलेबस होता, एक रिव्हिजन म्हणतो आपण, या रिव्हिजन नुसार आपल्याला तिथं त्यांचं काम करून घ्यायचं आहे. तर हा एक भाग तुम्हाला करायचा आहे. या भागानुसार तुम्हाला तिथं काम करून घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही या टेस्ट अलोकेट कराल त्या शिक्षकांना, या टेस्ट अलोकेट करत असताना कामाची विभागणी करा शक्यतो, म्हणजे जेणेकरून काम सोपं होईल. आपलं कशा पद्धतीने काम करायचं आहे हे तुम्ही ठरवा. जगतापण बोला. हा बोला.
तुमचा माईक अनम्यूट केलेला आहे, तुम्ही चेक करू शकता. विद्या जवळकर बोला. शैलेश कश्यप. तुम्हाला Yeah, good afternoon, sir. हा, गुड आफ्टरनून. Sir, I have few questions. Like, is it mandatory to set all the questions in multiple choice? There is some disturbance in your voice. Sir, am I audible now? Yes. Sir, is it important to set all the questions in multiple choice, or we can set as a paragraph for the short answer also? No, there is some difficulty while submitting the answer for the student. So first, while revision, it is compulsory to make multiple choice or checkbox only. Don't go to paragraph or short answers. Okay. And now second question is how to upload PPT, sir? PPT. Yes, sir. I have actually a PPT on some grammar topics, but I am not able to upload it. There is another option to upload PPT. In PPT, one point is there, record narration. So I will discuss in after completing this session. So I will give to 10 minutes to for this how to create videos through PPT and Okay. Using Zoom method also. Okay, sir. Okay. Yeah. Thank you, sir. ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा फॉर्म क्रिएट कसा करायचा हे समजलं का सगळ्यांना? सगळ्यांचे डाऊट्स क्लिअर झाले? सोपं पद्धत आहे, तुम्हाला दुसरं काहीच काम करायचं नाही. तुम्हाला फक्त करायचं आहे काय, फक्त आणि फक्त फॉर्म क्रिएट करायचं आहे. बाकी सेटिंग्सची काही घेणं नाहीये. ते काम कोणाचं आहे, तर ज्या एक्सपर्टीज आपण नेमल्यात त्यांचं काम आहे. कारण तुम्ही लगेच फॉर्म केला म्हणून तो काही अपलोड होणार नाहीये. त्या फॉर्म मध्ये जर काही करेक्शन असतील, फॉर एक्झाम्पल एखाद्या शिक्षकानं सपोज उत्तर चुकीचं लिहिलं असेल, तर मी त्याला सांगू शकतो की ह्या फॉर्म चेक करा, त्याचं उत्तर हे नाहीये त्यानुसार. किंवा एखाद्या फॉर्मचा रिक्वायर्ड हा ऑप्शन त्यांनी एनेबलच केला नसेल, मी न सोडवता देखील तो प्रश्न सबमिट होऊ शकतो. तर त्या देखील गोष्टी त्यांनी सांगायच्या आहेत. अखिला शेट्टी मॅडम बोला. Hello, sir. Am I audible to you? Yes. Yeah. I have a query. You have told that regarding the size change of an image, once inserted the image, can we change the size of the image? There is an option to change size of the image. Okay. First, I will select dimension of the page. Fine. The basic size is here about 100 into 200 or 350 into 250, 600 into 800. This is major size. So you can first choose the size. For example, just one sec, I'll show you. Okay. In this question, if I'm Yes, sir. going to insert image, then first click on this image option. There are five or six options available are here. Okay. You can upload image from your PC. If you are working from your PC, there is another softwares like Google, Microsoft Paint, Adobe Photoshop, Adobe Illustration. Using these softwares, you can resize this image. Okay. Using camera. Second method is camera. Your mobile's camera, you can select the photo dimension. Third, by URL. By URL means you can choose directly image from Google also. Okay. That may yes, sir. I understood. That means before inserting only we can change the size of the image, but after inserting we cannot change the size of the image. There is one option is if I just inserted this image. For example, just one sec, I'll just show you this image. I just inserted in it. The size of the image is large as per my mobile view or page view. Okay, just select image, press delete option, or you can delete this question from your side. Or another option is click on again this image, select another option, another image from your location folder, and replace image by choosing another one. Okay. Understood, sir. Sir, I have one more question. You have told that to create the Google form, you have to go Gmail, Drive, more option. Instead of that, if we are going to directly to the Google and type Google form, then also we are able to create. Directly if you are going to a Google, is it okay? No. But while you are going to directly search on Google Forms,
then Huh? you just only go to sign in through Google account. Means each and every time it asks you sign in first. Okay. No, actually, yesterday I have created a Google form by directly going to the Google. In Google, if I type Google form directly, I was able to create. So I asked. Yes. Okay, sir. Thank you. अजून कोणाला काय विचारायचं आहे का? हा बोला. मंजुषा कोण आहेत? बोला. हॅलो. हॅलो हा? हा हॅलो सर. हा ते ड्राईव्ह फॉन्ट मध्ये ना सर मराठी हिंदी टायपिंगचा प्रॉब्लेम येतोय, ते येतच नाहीये कधी कधी बऱ्याचदा सर. हॅलो सर. हा, त्यासाठी एक ऑप्शन करू शकता तुम्ही. एक मिनिट. हा सर मी लिहून घेते. हा सर सांगा. तुम्ही ज्यावेळेस जे मराठी टायपिंगचा इश्यू ज्या शिक्षकांना येत असेल, मराठीसाठी असेल तर त्यासाठी सर मराठी हिंदी हिंदी दोन्ही, हिंदी माझं आहे पण. हा हा सर. डायरेक्टली तुम्ही गुगल ओपन करा आणि हा. गुगल ऑनलाईन मराठी टायपिंग गुगल हा कीवर्ड वापरायचा गुगल सर्चला. गुगल ऑनलाईन मराठी टायपिंग. गुगल ऑनलाईन मराठी टायपिंग. हा सर. हा त्याच्यामध्ये तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसेल, ट्राय गुगल इनपुट टूल्स ऑनलाईन. सर काय ट्राय गुगल इनपुट टूल्स ऑनलाईन ही लिंक आहे. समोर दिसते का बघा? हा सर. या लिंकला क्लिक करायचं. इनपुट. ओके सर. हा, या लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं एक बॉक्स येईल. जगातल्या जवळपास एवढ्या भाषा आहेत, संख्या तुम्ही जवळपास पाहू शकता. जगातल्या कुठल्याही एवढ्या भाषेमध्ये तुम्ही इथं लिहू शकता आणि ते रेकग्नाइज करू शकता. म्हणजे डायरेक्ट हे सर घेतलंय आम्ही. सांगतो. हे सर गुगल इनपुट. हा गुगल इनपुट टूल्स तो आहे आमच्याकडे सर, तो आम्ही घेतलाय. पण सर तो टाईप होत नाहीये क्वेश्चनला. सांगतो ना मी, त्याच्या पुढे सांगतो ना. जर मला तो टाईप होत असेल, फॉर एक्झाम्पल मी मराठी घेतो, इथं टाईप होत असेल, इथे एक ऑप्शन आहे, इथं पेन दिसतो ऑप्शन तुम्हाला पेनचा. हा सर. हा पेन वरती क्लिक करा. पेन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन येईल साधा. आता कोणता शब्द तुम्हाला लिहिता येत नाही, फॉर एक्झाम्पल मॅनेजमेंट हा शब्द मला लिहिता येत नाही मराठीमध्ये, तिथं मध्ये इथं मी पेनानं लिहू शकतो. म्हणजे तुम्ही इथं पेन्सिलला लिहा तो शब्द. आता मी माऊसचा वापर करतो, त्यामुळे माऊस तेवढा इझिली वर्क करत नाहीये, समजून घ्या तुम्ही. हा सर. ठीक आहे. हा ठीक आहे. असा मी एक शब्द लिहिला. इथं मला तो खाली दाखवतो ऑप्शन. मी इथं क्लिक केलं, ऑटोमॅटिक तो शब्द इथं आला. जस्ट तो शब्द कॉपी करा, पेस्ट करू शकता. आता मला इथे हिंदी हवा असेल तर मी इथे हिंदी घेऊ शकतो. हिंदीमध्ये मी इथं ऑप्शन आहे हिंदी रायटिंग. तर इथं तुम्ही स्टाईलच वापरा. म्हणजे मोबाईलमध्ये वापरा असेल तर खूप चांगलं. मोबाईलमध्ये ऑलरेडी तुम्हाला रायटिंगसाठी गुगल रायटिंग हँड रायटिंग टूल म्हणून एक सॉफ्टवेअर आहे, गुगल हँड रायटिंग टूल. तुम्ही लिहायचंय, तिथं इनपुट करायचं काम करेल. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही इथं लिहिता त्या पद्धतीनं तिथं तो इनपुट करायचं काम करणार आहे. ओके सर. ओके. सिलेक्ट करा तो ऑप्शन, कोणता शब्द तुम्हाला पाहिजे इथं तो सिलेक्ट करा, तो ऑटोमॅटिकली इन्सर्ट केला जाईल. किती अवघड शब्द असेल तो शब्द इथं तुम्ही घेऊ शकता आणि तो इन्सर्ट करू शकता. ओके सर. ओके सर. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. कोणा शंका आहे? कीर्ती मॅडम बोला. Sir, kindly upload the video which we prepared and saved on the desktop. Before uploading the videos, it must you can verify your videos by your HM also, and we have given guidelines to all HMs, all head HMs also. They can prepare all this video. After confirming the videos, they can upload to our Rayat Shikshan Sanstha, Rayat Knowledge Bank. In this paper we can't upload, no? No. You can't upload. Okay. Thank you. अजून कोण बोलतंय? आरती आलोटकर बोला. Good afternoon, sir. My question is how to add video at the beginning of the quiz. Suppose I want to add any video at the beginning of this. Watch this video and afterwards solve the test. Then how to add the video at the beginning of the quiz? Okay. I'll just share the screen to you. Okay, sir. For example,
First, select your video from YouTube, then copy its URL. Okay, sir. Go to your form. I'll just check it first. There's an error in YouTube. Just check. I'll check it. I think there is some restrictions for uploading these videos. Okay, just paste this URL in this box, select this video and click on insert button. The video is automatically inserted at the beginning of this quiz. Hello? Hi, yes, sir. Have you understand this process? Will you please repeat, sir? Yeah. Just check it out. First, copy the URL from YouTube. For Okay, example, I just copy this video URL. Then, okay, I just remove this option. Select, click on title. Click on this add video button. Okay. Paste this URL. Click on search button. Okay, click on search button. Select this video and click to insert. You can arrange the size of this video also. Okay, sir. Understood. Yeah. Thank you, sir. शीतल पाटिल बोला. हाँ yes sir. Sir, before मतलब previous part, before quiz making and Google form, I was disconnected that time. So please repeat, sir. I'll just share you all the recorded part of this meeting also, so you can check it out. कविता सावंत बोला. कविता सावंत. I just wanted to know if we can generate or create. There is also disturbance in your voice now. Can generate or create a Google form using the. Can you hear me? Hello. 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 Please repeat. Yes, sir. Yeah. Yes, I'll repeat it. Yeah. I just wanted to know if we create or generate a Google form using that. No, there is a disturbance in your voice now.
Shall I type it? Shall I type it? Yes, please, please. Yeah. Can we use tab to create forms? Yes, yes. You can use your mobile also, tab also, or laptop computer also. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं या सगळ्या प्रोसेस आहेत गुगल फॉर्म क्रिएट करण्याच्या. आपण या गुगल फॉर्म तयार करू शकतो. दुसरा भाग होता तो म्हणजे काही शिक्षकांचे व्हिडिओज तयार करत असताना अमृता भोसले विचारतात की व्हिडिओ अपलोड द साइज ऑफ द व्हिडिओ शुड बी. इट डझंट मॅटर. युट्यूब वरती जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओची आपण लिंक देणार आहोत. युट्यूबचा व्हिडिओ अपलोड म्हणजे आपला रेग्युलर व्हिडिओ अपलोड करत नाहीये, आपण फक्त युट्यूबची लिंक देतोय. पण युट्यूबची लिंक देण्याआधी माझं सगळ्यांना सांगणं आहे की तुमचे व्हिडिओ जेवढे असतील तेवढे चांगले, दुसरे व्हिडिओ आपण एक रेफरन्स मटेरियल म्हणून वापरूया. पण त्या ठिकाणी कॉपीराईटचे इश्यू येण्याची शक्यता आहे किंवा इतर गोष्टींची देखील अडचण येते. त्यामुळे शक्यतो दुसऱ्याचे व्हिडिओ वापरण्याऐवजी आपले व्हिडिओ वापरूया. पण ते आपले व्हिडिओ आधी प्रिपेअर करा. ते व्हिडिओ तुमच्या सब्जेक्ट एक्सपर्टना पाठवा. सब्जेक्ट एक्सपर्ट ते व्हिडिओ व्हेरीफाय करतील, चेक करतील आणि त्यानंतर ते व्हिडिओ अपलोड केले जातील. त्याशिवाय नको. तर या पद्धतीने आपण गुगल फॉर्म्स तयार केले. त्यानंतर दुसरा भाग होता तो म्हणजे व्हिडिओ तयार कर. मी मागाशी सांगितलं की ज्या पद्धतीने आपण गुगल फॉर्म्स तयार करतोय त्याच पद्धतीने आपल्याला व्हिडिओ देखील तयार करायचे. आता व्हिडिओ कशा पद्धतीने करायचे, तर फॉर एक्झाम्पल आपण एक कन्सिडर करा की तुम्ही काही पीपीटीज प्रिपेअर केल्या असतील. तुम्ही सगळ्यांनी काही पीपीटी बनवले, तुमच्या ऑलरेडी काही पीपीटीज आहेत. ठीक आहे, त्यातल्याच काही पीपीटीज आपण घेऊया. फॉर एक्झाम्पल एक बेसिक पीपीटी आपण घेतोय. या पीपीटी मध्ये पीपीटी मी प्रिपेअर केला ऑलरेडी. ठीक आहे, करायचंय काय आता की सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमचं पीपीटी बनवायचं आहे चांगलं. म्हणजे सगळ्यांना एक अडचण एक येते की आधी पीपीटी बनवायची आधी सगळ्यांची रेकॉर्डिंगची सुविधा असते, रेकॉर्डिंगसाठी पळतात. तर मुळात सगळ्यात पहिले तुमचे पीपीटी बनवा. पीपीटी या जास्तीत जास्त 10 स्लाइडच्या असल्या पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नको आहेत. तुम्ही तुमचा विषय हा 10 स्लाइडच्या आतच कव्हर करायचा आहे. त्यामुळे तिथे एक रिस्ट्रिक्शन येतं आपल्याला की 10 स्लाइडपेक्षा जास्त स्लाइड्सचा वापर नको. त्यामध्ये मुद्देसूद मांडणी अपेक्षित आहे. ग्राफिक्सचा योग्य वापर करा, इमेजेसचा वापर करा. ठीक आहे, टेक्स्टचा वापर करा. तर या पद्धतीने तुम्ही अशा पीपीटीज प्रिपेअर करू शकता. या सगळ्या पीपीटी झाल्यानंतर तुम्हाला रेकॉर्डिंग करायचं, तर कसं करायचं, तर यासाठी सगळ्यांना स्टेप सांगतो. तुमचं पीपीटी म्हणजे पहिली स्टेप असेल की तुमची पीपीटी प्रिपेअर झाली पाहिजे. सगळी पीपीटी प्रिपेअर करा. प्रिपेअर केल्यानंतर तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं आणि ते रेकॉर्ड करायचं आहे. इथं रेकॉर्ड करण्यासाठी आपण पाहतो की हा एक ऑप्शन आहे, रेकॉर्ड स्लाइड शो. दिसतोय इथे सगळ्यांना? स्लाइड शो मध्येच एक ऑप्शन आहे, रेकॉर्ड स्लाइड शो. स्टार्ट रेकॉर्डिंग फ्रॉम बिगिनिंग. तुमचं सगळं पीपीटी झाल्यानंतर तुम्हाला रेकॉर्ड स्लाइड जो स्लाइड शो आहे तो रेकॉर्ड करायचा तुमच्या ऑडिओ सहित. इथं स्टार्ट रेकॉर्डिंग फ्रॉम बिगिनिंग म्हणा. त्यानंतर इथे विचारतो स्लाइड अँड अॅनिमेशन टायमिंग, नॅरेशन अँड लेझर पॉइंटर. जे काय असेल तर अॅनोटेशन देखील तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. यामध्ये मी आता रयत शिक्षण संस्थेचं पीपीटी करतोय. इथं तुम्हाला टायमिंग दिसतंय, एका स्लाइडवरती मी किती वेळ खर्च करतोय ते एक्सप्लेन करण्यासाठी. हे सगळं रेकॉर्ड होतंय. त्याचबरोबर मी क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली पुढची स्लाइड येते. त्या स्लाइडमध्ये त्या टॉपिकची माहिती देतोय मी. शाखा प्रकारामध्ये विभागानुसार माहिती असेल, शाखेनुसार माहिती असेल, ही सगळी माहिती त्यात रेकॉर्ड होते. त्याचबरोबर एक एक पॉईंट, सपोज तुम्ही जर अॅनिमेशन दिला असेल तर अॅनिमेशनचा वापर करू शकता. सपोज तुम्ही अॅनोटेशन वापरत असाल तर अॅनोटेशनचा वापर करा. सपोज मला मुलांना सांगायचंय की हा दक्षिण विभाग, हा उत्तर विभाग, हे रिजन वाईज डिस्ट्रिक्ट असतील तर डिस्ट्रिक्ट मी त्या मुलांना सांगू शकतो. तर हा देखील एक भाग आहे, तो तुम्ही वापरू शकता. त्याच पद्धतीनं अॅनोटेशन क्लिक केल्यानंतर मी पुढचा भाग घेऊ शकतो की कॉलेजेस असतील, शाखा असतील, ही सगळी माहिती मी 1 बाय 1 एक्सप्लेन करतोय. ह्या झाल्या माझ्या 10 स्लाइड्स. 10 स्लाइड झाल्यानंतर मी हा शो एंड करतो, एक्झिट करतो.
त्यानंतर तुमचं जे काय रेकॉर्डिंग असेल ते रेकॉर्डिंग या ठिकाणी स्टोर होतं. प्रत्येक स्लाइडला हा ऑडिओ रेकॉर्ड झालेला आहे. इथं दिसतं तुम्हाला, इथे एक इमेज दिसते छोटीशी, यामध्ये 6 ते 7 स्लाइड होत्या, त्या स्लाइड रेकॉर्ड झालेल्या आहेत. त्या एकदा प्ले करून पहा, तुम्हाला समजेल त्याच्यामध्ये करू शकता. यामध्ये मी आता रयत शिक्षण संस्थेचं पीपीटी करतोय. इथं तुम्हाला टायमिंग दिसतंय, एका स्लाइडवर तुम्ही किती वेळ खर्च करते ते एक्सप्लेन करण्यासाठी, हे सगळं रेकॉर्ड होतंय. त्याचबरोबर मी नंतर ऑटोमॅटिकली पुढची स्लाइड येते, त्या स्लाइडमध्ये टॉपिकची माहिती देतो मी. शाखा प्रकारामध्ये विभागानुसार माहिती असेल, शाखेनुसार माहिती असेल, ही सगळी माहिती त्यात रेकॉर्ड होते. त्याचबरोबर एक पॉईंट, सपोज तुम्ही जर ऍनिमेशन दिला असेल तर ऍनिमेशनचा वापर करू शकता, भाग घेऊ शकतो, की कॉलेजेस असतील, शाखा असतील, ही सगळी माहिती मी झाल्या माझ्या 10 स्लाइड अशा पद्धतीने हे करतं. आता हे झालं तुमचं रेकॉर्डिंग, पण याचा व्हिडिओ कसा बनवायचा? तर पॉवर पॉईंट मध्ये तुम्ही जेव्हा फाईल ऑप्शनला जाता, फाईल, या फाईल मध्ये ऑप्शन आहे फाईल सेव्ह अँड सेंड, फाईल सेव्ह अँड सेंड, आणि त्यात एक ऑप्शन आहे क्रिएट ए व्हिडिओ. याच्याद्वारे देखील तुम्ही क्रिएट व्हिडिओ करू शकता. इथं ऑप्शन आहे पहा, क्रिएट व्हिडिओ म्हणून. या क्रिएट व्हिडिओवरती क्लिक करा. तुम्हाला तो विचारतोय हे प्रेझेंटेशन मी कुठं ठेवू. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी डेस्कटॉपला ठेवतोय आणि डेस्कटॉपला हे व्हिडिओ आधी रेकॉर्ड होईल. तो थोडासा वेळ घेतो रेकॉर्डिंग होईपर्यंत, पण त्याच्या आधी तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन परफेक्टली बनवणं गरजेचं आहे. जर तुम्ही प्रेझेंटेशन प्रॉपरली नाही बनवलं तर त्या अडचणी येऊ शकतात. पल्लवी माने, तुमचा काय प्रश्न आहे, बोला. कश्यप सर बोला. Sir, is it available for Office 2007? Because I couldn't see this feature. I couldn't see this feature in 2007. Use Office 10 also. Sir, I don't have, so I'll have to arrange it. Okay. I have 2007, which is installed on Windows 7. So what should I do? I think go to the Microsoft website and search plugin for Office 10. There is some content plugins available on website, Microsoft website. So you can download it from authorized website and use this. What is the name of plugin, sir? I think annotation, record narration and annotation, or creating a video plugin. Just use any keyword for searching that type of plugins, sir. Okay, thank you, sir. तर अशा पद्धतीने तुम्ही हा जो भाग आहे म्हणजे तुमची पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तुम्ही रेकॉर्ड करू शकता. आता दुसरा एक भाग येतोय की हा एक मेथड झाली. आपण परवा देखील सांगितलंय की तुम्ही झूम मेथडच्या सहाय्याने देखील, अजूनही बरीच म्हणजे काही लोकांना झूम मेथड रेकॉर्डिंग जमत नाहीये, पण सगळ्यात सोपं आणि चांगलं मेथड जे आहे ते म्हणजे झूम मीटिंग. तुम्ही 40 मिनिटापर्यंत तुमचं लेक्चर जे आहे ते रेकॉर्ड करू शकता, व्हाईट बोर्ड शेअर करू शकता. तुम्हाला मी परवा देखील सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही हा व्हाईट बोर्ड वापरता या अॅनोटेशन टूल साठी, तर त्यावेळेस त्या व्हाईट बोर्ड मध्ये म्हणजे शेअर करत असताना, स्क्रीन शेअर करत असताना तुम्ही काय शेअर करणार आहात, इथं व्हाईट बोर्ड शेअर करण्याचा व्हाईट बोर्ड द्या आणि त्या व्हाईट बोर्ड मध्ये तुम्ही सगळ्यांना पार्टिसिपेट करून घेऊ शकता. तर या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी तुम्हाला तिथं वापरता येतील आणि सगळं रेकॉर्ड होतंय. तुम्ही ते सेव्ह करू शकता तुमच्या पीसीला, तुमच्या कम्प्युटरला किंवा तुमच्या मोबाईलमध्ये. तुम्हाला जी मेथड सुटेबल आहे ती वापरा. आणि बेस्ट तुम्ही काही मोबाईलला देखील तुम्ही वापरू शकता. मोबाईलला स्क्रीन रेकॉर्डर आहे, त्या स्क्रीन रेकॉर्डरचा उपयोग करा, पीपीटी प्रिपेअर करा. पण ऍक्च्युली करत असताना शिक्षक, पीपीटी या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. तुमचं एक्सप्लेनेशन महत्वाचं आहे, तो टॉपिकचे पॉइंट्स महत्वाचे आहेत, त्या टॉपिकचे रिलेटेड